सर्वांना सलाम. परमेश्वर देवी बापाची स्तुती असो. पुन्हाच प्रभू देवी बापाने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केलेला आहे, संरक्षण केलेलं आहे, आपली काळजी घेतलेली आहे. आणि पुन्हा एक वार आपण आपल्या या सायंकाळच्या मननाकरिता एकत्र आलेलो आहोत. याबद्दल प्रभू देवी बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि आपल्या आजच्या मननाला पुन्हा आपण सुरुवात करूया. आणि आज ज्या शास्त्र भागावर आपण मनन करणार आहोत तो रोमकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 28 ते 32 आपण पाहणार आहोत. काल आपण 18 ते 25 पर्यंतच्या वचनांवर मनन केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वर देवाने निर्मितीमधून, निसर्गामधून त्याने ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्यामधून त्याने त्याचं प्रगटीकरण दिलेलं आहे. त्यामधून मनुष्याला देवाचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं, परंतु मनुष्याने ते नाकारलेलं आहे. आणि जिवंत देवाला, निर्माणकर्त्याला त्याची तुलना निर्मिती बरोबर मनुष्याने केलेली आहे आणि तो भयंकर पापामध्ये अडकलेला अशा प्रकारचा तो आहे. आणि जरी मनुष्य अशा प्रकारचं पातक करत असला तरी जो निर्माण करता परमेश्वर आहे, जो उत्पन्न करता आहे तो युगानुयुग धन्यवादित अशा प्रकारचा आहे. प्रियांनो, आज आपण 28 पासून 32 पर्यंतची वचने वाचूया आणि त्यावर आपण विचार करूया. ज्या अर्थी देवाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यास अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट अशा मनाच्या स्वाधीन केले. सर्व अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले होते. हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धी यांनी ते पूर्ण असे होते. ते चहाड, निंदक, देवद्वेष्टे, उद्धट, गर्विष्ठ, आत्मलागी, कुकर्मकल्पक, मातापित्रांची अवज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे असे आचरण करीतात ते मरणास योग्य आहे असा देवाचा नियम त्यास ठाऊक असतानाही ते स्वतः ती कर्मे करीतात. इतकेच केवळ नव्हे तर तसे आचरण करण्यास त्यांची संमतीही आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रियांनो, पुन्हा एक वार या ठिकाणी आम्हाला वचन 28 मध्येच या गोष्टीचा उल्लेख पाहायला भेटतो की ज्या अर्थी देवाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाहीत. देवाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाही. प्रियांनो, आम्ही काल पाहिलं की कशा प्रकारे मनुष्याने देवाचा नाकार केला. त्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं असतानाही त्याने नाकार केला आणि निर्माणकर्त्याला निर्मिती बरोबर रूपांतरित केलं किंवा निर्माणकर्त्याची तुलना निर्मिती बरोबर केली आणि निर्मितीची भक्ती आणि सेवा त्याने केली. त्याने देवाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते तयार झाले नाहीत, ते मान्य झाले नाहीत. आणि आम्हाला माहित आहे की परमेश्वर देव कोणावरही बळजबरी करत नाही. त्याने प्रत्येकाला आपलं निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून तो असं म्हणतो की मी तुमच्या समोर जीवन आणि मरण ठेवलेलं आहे, परंतु त्याची इच्छा आहे की आम्ही जीवन निवडून घ्यावं. तरीही शेवट निर्णय आमचा असतो, निवड आमची असते. आम्ही देवाचा स्वीकार करतो किंवा आम्ही त्याचा नाकार करतो. आम्ही त्याचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास मान्य होतो किंवा आम्ही ते प्राप्त करून घेण्यास मान्य होत नाही. हा सर्वस्वी निर्णय जो आहे तो आमचा असतो. परमेश्वर देवबाप आम्हाला तो निर्णय घेऊ देतो आणि मग तो निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाबरोबरचे परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. जसं आम्ही जीवन निवडून घेतलं तर आम्हाला जीवन प्राप्त होईल आणि जीवनाबरोबर येणारे सर्व लाभ आम्हाला प्राप्त होतील. परंतु जर आम्ही मरण निवडलं तर मग आम्हाला मरण आणि नाश त्याबरोबर आम्हाला प्राप्त होईल. मग या ठिकाणी आम्हाला तेच पाहायला भेटतं की जेव्हा मनुष्याने तो देवाचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास मान्य झाला नाही, त्यामुळं तो आपोआप त्याने आपल्याकरिता नाश निवडून घेतलेला. आणि मग पुढं असं म्हटलेलं आहे की त्या अर्थी देवाने त्यास अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट अशा मनाच्या स्वाधीन केलं. देवाने मनुष्याला संधी दिलेली आम्ही पाहतो की त्याने देवाविषयीचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून घ्यावं,
परंतु जेव्हा आम्ही देवाचा नाकार करतो, ज्यावेळेस आम्ही देव जे आमच्या मनामध्ये कार्य करीत आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, ज्यावेळेस आम्ही त्याचा नाकार करतो, मग त्याचा परिणाम आपोआप आमच्या जीवनामध्ये काय आम्हाला पाहायला भेटतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट अशा मनाच्या स्वाधीन केलं, भ्रष्ट अशा मनाच्या स्वाधीन केलं. आता लक्षात घ्या प्रियांनो की परमेश्वर देव कोणालाही वाईट करण्यासाठी प्रवृत्त करत नाही, किंवा कोणीही मनुष्य देवामुळं वाईट करतो अशातलं नाही. तर प्रियांनो आम्हाला हे पाहायला भेटतं की आमचं मन जे आहे ते सर्व गोष्टींचं उगमस्थान आहे. आमच्या जीवनामध्ये ज्या सर्व विचारांना आम्ही पाहतो, ज्या सर्व इच्छा आम्ही पाहतो, त्यांचं उगमस्थान आम्हाला आमचं मन पाहायला भेटतं. चांगले विचार आम्हाला आमच्या मनातून पाहायला भेटतात, आमचं मन उगमस्थान आहे. आणि म्हणून जर एखाद्याचं मन भ्रष्ट झालं तर मग आम्हाला हे पाहायला भेटतं की त्याचे संपूर्ण विचार देखील भ्रष्ट होतात. आम्ही असं म्हणू शकतो की ज्याचं मन भ्रष्ट झालेलं आहे त्याचं संपूर्ण जीवन जणू काही भ्रष्ट झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हेच शिकवतो, बरोबर आहे. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की जर तुम्ही तुमच्या मनामध्ये तसा विचार जरी केला तरी तुम्ही ती कृती केलेली आहे. जर तुम्ही एखाद्याकडं वाईट दृष्टीने पाहिलं, तुमच्या मनामध्ये जर एखाद्या विषयी वाईट विचार आला तर तुम्ही ते पाप केलेलंच आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की जर तुम्ही तुमच्या भावावर उगाच रागावला जरी तरीही तुम्ही दंडास पात्र आहात. जर तुम्ही तुमच्या भावाला उगाच वेडगळा असं म्हणता तर तुम्ही वरच्या सभेच्या दंडास पात्र आहात. आणि जर तुम्ही तुमच्या भावाला अरे मूर्खा असं म्हणता तर मग तुम्ही अग्नी नरकाच्या त्या नरका अग्नीच्या दंडास पात्र आहात. म्हणजे पहा, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे शिकवतो की कृती तर नंतर, परंतु आमच्या मनामध्ये जे विचार येतात प्रियांनो, त्या ठिकाणीच आम्ही पापामध्ये पडतो, त्या ठिकाणीच आम्ही देवाला न आवडणाऱ्या त्या गोष्टींना आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो प्रियांनो. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जर एखाद्याचं मन भ्रष्ट जर झालं तर त्याचे सर्व विचार, त्याचं संपूर्ण जीवन जणू काही भ्रष्ट झाल्यासारखं आहे. जेव्हा मनुष्य देवाचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास मान्य होत नाही, जेव्हा आम्ही देव जे आमच्या मनामध्ये करत आहे किंवा जे काम तो आमच्या जीवनामध्ये करू पाहत आहे त्याकरिता ज्यावेळेस आम्ही मान्य होत नाही, त्याचा परिणाम आम्ही भ्रष्टतेच्या स्वाधीन केल्या जातो, भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केल्या जातो. आणि मग त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की संपूर्ण भ्रष्टता. मग समोर आम्हाला एक फार मोठी यादी पाहायला भेटते. असं म्हटलेलं आहे की सर्व अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले होते. ज्यावेळेस मनुष्याचं मन भ्रष्ट होतं, त्याचे विचार भ्रष्ट होऊन जातात, या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धी यांनी ते पूर्ण असे होते. ते चहाड, निंदक, देवद्वेष्टे, उद्धट, गर्विष्ठ, आत्मलागी, कुकर्मकल्पक, माता पित्रांची अवज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे ते होते. या सर्व गोष्टी मग आम्हाला मनुष्याच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात प्रियांनो. ज्या लोकांनी देवाचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास नकार दिला, ज्यांचं मन भ्रष्ट झालेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला या सर्व गोष्टी पाहायला भेटतात प्रियांनो. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम काय आहे माहितीये का? जे असे आचरण करीतात ते मरणास योग्य आहेत. जे असे आचरण करतात ते मरणास योग्य आहे. कारण आम्हाला परमेश्वराचं वचन सांगतं की पापाचे वेतन मरण आहे, पापाचे वेतन मरण आहे. आणि म्हणून जे असे आचरण करतात ते मरणास योग्य आहे. आता लक्षात घ्या की या यादीचं परीक्षण करत असताना, की या यादीचं वाचन करत असताना कदाचित या यादीमधल्या काही गोष्टी आम्हाला आमच्या जीवनात देखील पाहायला भेटतील. जर आम्ही प्रामाणिकपणे आमच्या जीवनाचं परीक्षण केलं तर निश्चित या यादीमधल्या काही गोष्टी आम्हाला आमच्या जीवनात, आमच्या विचारांमध्ये, आमच्या स्वभावामध्ये देखील पाहायला भेटतात. असं का?
कारण मुळात आम्ही वाईट आहोत. ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे, तेव्हाचाच मी पातकी आहे. प्रियांनो, हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. देवाचं ज्ञान नाकारल्यामुळं, देवाचा नाकार केल्यामुळं आम्हाला मनुष्यामध्ये या गोष्टी शिरलेल्या पाहायला भेटतात. आणि म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला या सर्व पापांपासून शुद्ध करतं. जे लोक अशा प्रकारचं आचरण करतात ते मरणास योग्य आहेत आणि ते मरण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केलेलं आहे. आणि म्हणून आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन उत्पत्ती आहे. प्रियांनो, मग या गोष्टी ज्या आजही आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात, प्रियांनो, काय त्या आम्ही आमच्या सोबत त्या वाहून नेऊ शकतो काय? त्या गोष्टींना आमच्या जीवनामध्ये आज आम्ही स्थान देऊ शकतो काय? निश्चितच नाही, निश्चितच नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या स्वभावात, आमच्या विचारात, आमच्या जीवनामध्ये आढळून येतात, आमचं प्राधान्य असावं की ती गोष्ट माझ्या जीवनामधून निघून जावी. आणि ती गोष्ट माझ्या जीवनामधून कशी निघून जाते तर पवित्र आत्म्याची फळे जर तुम्ही वाचलीत तर ही गोष्ट जी तुमच्या जीवनामध्ये आज तुम्हाला खटकत आहे ती पवित्र आत्म्याच्या 9 फळांपैकी एखाद्या फळामध्ये तुम्हाला ती आढळते. आणि म्हणून जेव्हा ते फळ तुमच्या जीवनामध्ये आहे तेव्हा ही गोष्ट तुमच्या जीवनामधून बाहेर त्या प्रकारचं समीकरण तुम्हाला पाहता येईल. म्हणजेच पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आम्ही आमच्या जीवनामधून अशा या गोष्टी बाहेर काढू शकतो. परंतु आम्ही पुढं वाचतो की ते मरणास योग्य आहेत असा देवाचा नियम त्यास ठाऊक असतानाही, हा देवाचा नियम आहे, पापाचं वेतन मरण आहे हे माहीत असतानाही ते स्वतः ती कर्मे करीतात. इतकेच केवळ नव्हे तर तसे आचरण करणाऱ्यास त्याची संमतीही देतात. ते स्वतःही तसं आचरण करतात आणि तसं करण्याकरिता ते इतरांना संमतीही देतात. प्रियांनो, त्यांना ठाऊक असतानाही आम्हाला माहित आहे की स्मोकिंग अँड ड्रिंकिंग हे आमच्यासाठी हार्मफुल आहे, ते आमच्यासाठी निश्चितच चांगलं नाहीये, त्यामुळं आमचं नुकसान होतं. परंतु आजही लोक या गोष्टींचं अधिक प्रमाणात सेवन करीतात. आज अनेक लोक या ॲडिक्शन मध्ये आम्हाला पाहायला भेटतात, या व्यसनामध्ये अडकलेले आम्हाला पाहायला भेटतात. प्रियांनो, त्यांना माहीत आहे की त्याचा परिणाम वाईट आहे, तरीही त्या गोष्टींमध्ये आज अनेक जण अडकलेले आहेत. प्रियांनो, माहीत असूनही पुष्कळदा आम्हाला हे पाहायला भेटतं की मनुष्याला माहीत आहे की तो जे करत आहे त्याचा परिणाम वाईट आहे, त्याचा परिणाम त्याचा नाश आहे, त्यामुळं त्याच्या कुटुंबाचा मोठा नाश त्या ठिकाणी होईल हे माहीत असतानाही आम्ही पाहतो की लोक त्या गोष्टी करत राहतात, त्या गोष्टींमध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात. प्रियांनो, आज मी पुन्हा एक बार तुम्हाला ह्या गोष्टीचं उत्तेजन देईन की जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट जर आढळून येते तर कृपा करून त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रियांनो, जाणून बुजून हे विस्तवात हात घालण्यासारखं आहे. आम्हाला माहित आहे की विस्तवात हात घातल्यावर आम्हाला चटका लागेल, तरीही विस्तवात हात घालण्यासारखं ते आहे. प्रियांनो, विस्तवात हात घातल्यानंतर चटका लागणे हे ठरलेलं आहे, तुमचा हात भाजणार हे ठरलेलं आहे. प्रियांनो, त्यामधून सुटका नाही, त्यामधून सुटका नाही. प्रियांनो, अशा प्रकारच्या गोष्टी आमचा किती मोठा नाश करतात, किती मोठा घात करतात, त्यामुळे आमचा आणि आमच्या कुटुंबाचा फार मोठा घात, नाश आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि म्हणून अशा गोष्टींमध्ये गुंतून राहू नका, अशा गोष्टींमधून बाहेर या. व्यसन असतील, पाप असेल, एखादी गोष्ट अशी असेल की जी इतरांना नाही माहीत परंतु तुम्हाला माहीत आहे, बाहेर निघा त्यामधून, त्यामध्ये अडकून राहू नका, कारण ते तुमच्यासाठी फार घातक अशा प्रकारचं आहे. एक दिवस येईल की ज्यावेळेस फार मोठा चटका तुम्हाला त्यापासून लागेल, फार मोठा तुमचा हात भाजेल. प्रियांनो, वाट पाहू नका की तो दिवस कधी येईल, केव्हा माझा हात भाजेल, केव्हा मला चटका लागेल आणि मग मी माझा हात त्यामधून बाहेर काढेल. वाट पाहू नका. प्रियांनो, वेळेतच सावध होण्याची आवश्यकता आहे, वेळेतच सावध होण्याची आवश्यकता आहे.
प्रियांनो, माहीत असूनही तसं करणे फार भयंकर अशा प्रकारचं ते आहे. आम्ही पाहतो की हे लोक स्वतःही करतात आणि इतरांनाही संमती देतात, इतरांनाही तसं करण्यास ते संमती देतात. प्रियांनो, एका गोष्टीचा उल्लेख आज मला करावासा वाटतो आणि ती गोष्ट अशी की आम्ही या जगामध्ये असताना आम्हाला जगाचे नियम आहेत या जगामध्ये राहण्यासाठी. त्या नियमांच्या अधीन राहून आम्हाला जीवन जगायचं असतं. जर आम्ही नियमांचं उल्लंघन करणार तर मग त्याप्रमाणे आमच्यावर कार्यवाही केल्या जाते. प्रियांनो, आम्ही देवाचे लोक या नात्याने आमचं नागरिकत्व स्वर्गीय असल्यामुळं आम्हाला देवाचे नियम देखील माहीत आहेत, देवाचे नियम देखील आम्हाला दिलेले आहेत. आणि निश्चितच देवाचे नियम हे जगाच्या नियमांपेक्षा कितीतरी अधिक चांगले आणि उंच अशा प्रकारचे आहेत. कारण आम्ही पाहतो की तशी कृती केल्यानंतर आम्ही शिक्षेस पात्र ठरतो, परंतु देवाच्या नियमाप्रमाणे आम्ही मनामध्ये विचार जरी केले, जसं मी सुरुवातीला सांगितलं, विचार जरी केले तरी आम्ही दोषी ठरतो प्रियांनो. आणि म्हणून देवाचे नियम हे कधीही चांगले आहेत. आज आम्ही जगामध्ये असे काही नियम पाहतो की ते देवाच्या नियमांच्या किंवा बायबलचे जे नियम आहे त्याच्या चौकटीत ते बसत नाही. ज्या प्रकारे आम्ही या ठिकाणी पाहतो की ते स्वतःही तसे कर्मे करतात आणि इतरांनाही तसे करण्याकरिता, तसं आचरण करण्याकरिता ते संमती देतात. आज जगाच्या नियमांमध्ये काही अशा गोष्टींना संमती देण्यात आलेली आहे की जे आचरण आहे, त्या प्रकारची जी वागणूक आहे ही बायबलच्या नियमाच्या चौकटीत बसत नाही. ते देवाच्या दृष्टीने पाप अशा प्रकारचं ते आहे प्रियांनो. आणि म्हणून आज मला या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की जगामध्ये असे जे काही नियम आहेत की जे देवाच्या चौकटीत बसत नाही, देवाच्या नियमांच्या चौकटीत बसत नाही, बायबलच्या चौकटीच्या नियमात बसत नाही, अशा वेळेला आम्ही काय करावं प्रियांनो? अशा वेळेला आम्ही देवाचे जे नियम आहेत, पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये जे नियम आम्हाला सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं. त्याप्रमाणे आम्ही आचरण करत आहोत याचा अर्थ हा नाहीये की आम्ही ते जगाचे नियम उल्लंघन त्याचं करत आहोत किंवा मोडत आहोत. आम्ही फक्त काय करत आहोत की ते आम्ही बाजूला सारलेले आहे. त्या नियमांपासून, तशा प्रकारच्या आचरणापासून आम्ही स्वतःला अलिप्त केलेलं आहे. मग असे जे सर्व नियम तुम्हाला जगाच्या नियमावलीमध्ये पाहायला भेटतात, त्या वेळेला आम्ही देवाच्या नियमांप्रमाणे आम्ही आचरण करावं. हे आमच्यासाठी हिताचं आहे प्रियांनो, ते आमच्यासाठी हिताचं आहे. जर आम्ही त्याप्रमाणे करणार नाही तर आम्हाला माहित आहे की असे जे करतात ते मरणास योग्य आहेत, ते मरणास योग्य आहेत. परंतु देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, त्याच्या नावामध्ये गुडघे टेकावेत, ही देवाची इच्छा आहे. जीवन आणि मरण आमच्या समोर ठेवलेलं आहे. ज्यांनी देवाचं पूर्ण ज्ञान करून घेण्यास जे मान्य झाले नाहीत ते भ्रष्ट झालेले आहेत. आज देवाचं वचन पुन्हा एक वार तुमच्या समोर आणि माझ्या समोर आहे. परत पुन्हा प्रभू आम्हाला म्हणतो त्याच्या वचनांमधून की जीवन आणि मरण मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आज आम्ही काय निवडून घेणार आहोत? देवाची इच्छा आहे की आम्ही जीवन निवडून घ्यावं आणि त्या ज्या सर्व गोष्टी आहेत, ते जे सर्व प्रकारचं आचरण आहे, ज्याचा परिणाम मरण आहे, ते आम्ही पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आमच्या जीवनामधून बाजूला काढून टाकावं. परमेश्वर देवबाप तुम्हाला आज याद्वारे आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, पुन्हा आज एक वार आम्ही तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत या तुझ्या वचनांसाठी, तुझ्या सहाय्यासाठी. प्रभू पवित्र देवबापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत, जेव्हा मनुष्य तुझं पूर्ण ज्ञान करून घेण्यास मान्य होत नाही, जेव्हा मनुष्य पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देत नाही, आम्ही पाहतो प्रभू की भ्रष्टतेच्या स्वाधीन आपोआप आम्ही होतो. आणि ज्या वेळेस आमचं मन भ्रष्ट होतं, आमचे विचार आणि आमचं संपूर्ण जीवन भ्रष्ट होतं आणि सर्व प्रकारचं वाईट अशा प्रकारचं आचरण आमच्या विचारात आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं प्रभू, की ज्याचा परिणाम मरण आहे. पण तो आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू की तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देवबापा, तू हे मरण आमच्यासाठी सहन केलेलं आहेस पवित्र देवबापा, आणि आज तुझं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं. आणि म्हणून आज आमची प्रार्थना आहे
की प्रभू देव बापा आम्हापैकी जर कोणी अशा या गोष्टींमध्ये अडकलेला आहे, जर कोणाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण आहे, तर आज तू तुझ्या आत्म्याच्या द्वारे त्यांना उत्तेजन दे, सहाय्य कर, उत्तेजन दे, सहाय्य कर आणि त्यामधून बाहेर निघण्याकरिता तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य तू पुरव पवित्र देव बापा. होय प्रभू तू हे कर पवित्र देव बापा. जाणून बुजून आणि सहज गुंतविणाऱ्या पापांमध्ये आम्ही अडकून पवित्र देव बापा नाश ओढवून घेऊ नये म्हणून देव बापा आज आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर, आम्हाला क्षमा कर प्रभू. आज पुन्हा तुझ्या वचनातून जी संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे प्रभू देव बापा, ती आम्ही साधून घ्यावी याकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत पवित्र देव बापा. आजच्या दिवसभरासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो पवित्र देव बापा. तुला सर्व मान महिमा गौरव देतो पवित्र देव बापा. आज पुन्हा या समय पवित्र देव बापा आमच्या सर्व मंडळीला, मंडळीतील लहान थोरांना आणि पवित्र देव बापा आज जो प्रत्येक जणी तुझं वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला आणि त्याच्या कुटुंबाला तुझ्या हातात देत आहोत प्रभू देव बापा. अद्भुत रीतीने तुझं गौरव तू प्रत्येकाच्या जीवनातून करून घे, प्रत्येकाचं संरक्षण कर, प्रत्येकाची काळजी घे, प्रत्येकाची गरज तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पुरव पवित्र देव बापा. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो देव बापा आणि आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. प्रभु देव बाप तुम्हास आशीर्वाद देव. थँक्यू.